आपण जे रेकॉर्ड करतो एक्सपेन्सेस वेगवेगळे एक्सपेन्सेस आपण रेकॉर्ड करतो. जसं की आपल्याकडे प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, बरोबर आहे. दुसरं एक काय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत. रेंट आहे. कन्सल्टेशन चार्जेस आहेत. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत, बरोबर आहे. ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट आणि क्रेडिट असं असतं ना, तर याची अमाऊंट डेबिटला येईल का क्रेडिटला येईल? या अकाउंटला बॅलन्स डेबिटला येईल का क्रेडिटला येईल? हे सगळे प्रॉफिट अँड लॉसचे अकाउंट आहेत. प्रॉफिट अँड लॉसचे सगळे दिसतात तुम्हाला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे येईल? प्रॉफिट अँड लॉसला डेबिटला येईल. ट्रेडिंग ह्याचा बॅलन्स डेबिट असतो क्रेडिट असतो. हे सगळे नॉमिनल अकाउंट आहेत, हे सगळे डेबिटला येतील. आणि तेच लायबिलिटी आणि असेट आहे. तुमच्याकडे बॅलन्स शीटला एक लायबिलिटी आहे, इथे असेट आहे. इकडे जे अकाउंट असतात त्यांचा बॅलन्स काय असतो? लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो, असेटचा बॅलन्स डेबिट असतो. आणि तेच प्रॉफिट अँड लॉसला इथला बॅलन्स डेबिट असतो आणि इथला बॅलन्स क्रेडिट असतो, बरोबर आहे ना. एवढंच माहिती असणं गरजेचं आहे. बाकी आपण जशा एंट्री करत जाऊ तसं इथे आपोआप सगळ्या गोष्टी प्लेस होतात. तुम्ही जेव्हा कम्प्युटर अकाउंटिंग करता तेव्हा तुम्हाला लेजर बनवायला लागतात. ही जी लेजर आहेत, मी लेजर बनवता, त्याच्या लेजरला आपण ग्रुप देतो. आपल्याकडे जे अकाउंट्स आहेत, एक आपल्याकडे मास्टर डेटा असतो, एक काय मास्टर डेटा. ह्यामध्ये काय काय येतं? मास्टर डेटामध्ये तुमच्याकडे जे वेगवेगळे लेजर्स आहेत, ते लेजर्स डेटर्सचे असो, क्रेडिटर्सचे असो, वेगवेगळ्या फिक्स ॲसेट आहेत, करंट ॲसेट आहेत त्याचे असो, काय लोन्स किंवा आणखीन काय लायबिलिटीज आहेत त्याचे लेजर असो, बँक आहे, कॅश आहे, हे वेगवेगळे लेजर आहेत. हे आपण एकदाच बनवतो, ते एकदाच बनवतो आणि त्यानंतर आपण गरज लागेल तेव्हा वापरतो. याला म्हणतात मास्टर डेटा. जर तुम्ही या डेटर्सला क्रेडिटर्सला जर चुकीचा ग्रुप दिला तर तुमचा प्रॉफिट अँड लॉस चुकीचा बनेल, बॅलन्स शीट चुकीची बनेल, ट्रायल बॅलन्सला चुकीची बॅलन्स दिसतील. दुसरं एक लेजर्स आहे. दुसरा इन्व्हेंटरी आहे. इन्व्हेंटरीमध्ये स्टॉक आयटम्स आहेत. दुसरं त्या स्टॉकला आपण मोजतो त्याचं युनिट असतं. गरज असल्यास तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशन पर्पज तुम्ही स्टॉक ग्रुप बनवू शकता. हा तुमचा मास्टर डेटा आहे. एक अकाउंटिंग, दुसरं इन्व्हेंटरी, तिसरं स्टॅट्युटरी किंवा टॅक्सेशन. तुम्ही जे टॅक्सेस कलेक्ट करता किंवा जे टॅक्सेस पे करता, जसं आपण CGST बघतो, SGST बघतो, IGST बघतो, ही लेजर आहे. ही एकदा कॉन्फिगर केली काही आपण परत बघायला जात नाही. म्हणजे एकदा तुम्ही टॅलीमध्ये एक कंपनी क्रिएट कराल, त्यामध्ये मास्टर डेटा जो आहे तो एकदा तुम्ही क्रिएट कराल, तो एकदा तुम्ही प्रॉपरली तो त्याला कन्फिगर केला कारण नंतर बाकी सगळं काम तुमचं ऑटोमॅटिक होतं. आणि बाकी जी सॉफ्टवेअरची फीचर्स आहेत ती प्रॉपरली वापरली तर तुमचं काम इझी होतं, ॲक्युरेट होतं, फास्ट होतं. ते कन्सेप्च्युअली तुम्हाला पहिले मास्टर डेटा कसा बनवायचा, कसा मेंटेन करायचा हे कळलं पाहिजे. आणि त्यानंतर मग ज्या काही तुमच्याकडे एंट्री आहेत, कुठल्या एंट्री असतात
रोजच्या कामात कुठल्या एंट्री असतात. जर रोज बघितलं तर काम होतं काय अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये, परचेसच्या एंट्री, सेल्सच्या एंट्री. परचेस केलं त्याच्या अगेन्स्ट पेमेंटची एंट्री, सेल केलं त्याच्या अगेन्स्ट रिसिप्टच्या एंट्री, प्लस तुम्ही बाकी काय किरकोळ खर्च करत असाल ऑफिस एक्सपेन्सेस त्याच्या पेमेंटच्या एंट्रीज, बाकी बँकेनं पैसे काढले बँकेत भरले तर कॉन्ट्रा एंट्री. या व्यतिरिक्त काय काम असणार आहे? किंवा किंवा काय ॲडजस्टमेंट एंट्री असतात जेवी असते. आता जिकडे मोठ्या प्रमाणात बिझनेस होतो, मोठ्या व्हॉल्यूमवर बिझनेस होतो, तिकडे परचेस ऑर्डर काढायला लागते. परचेस ऑर्डरशिवाय माल पाठवत नाही. मग तिकडे तुम्हाला परचेस ऑर्डर, सेल्स ऑर्डर हे येतं. आणखीन स्टॉक डॅमेज वगैरे होत असेल, स्टॉक डॅमेज वगैरे होत असेल तर स्टॉक डॅमेज स्टॉक काढून टाकायचा असतो, स्टॉक क्लिअरन्स हे करायला लागतं. आणखीन मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेसमध्ये, जर मॅन्युफॅक्चरिंग असेल तर या प्रोसेसमध्ये असं असतं की तुम्ही जेव्हा परचेस करता ना तेव्हा आयटम ए परचेस करता, आयटम बी परचेस करता, आयटम सी परचेस करता, आणि हे 3 प्रोसेस होऊन चौथा आयटम बनतो आयटम एम. पण तुमच्या इन्व्हेंटरीमध्ये तुम्हाला ए बी सी दिसणार ना. मग ए बी सी कन्झ्युम झाले आणि त्यातनं प्रोडक्शन झालं, अशा प्रकारची एंट्री करता येते. अशा प्रकारची एंट्री करायला पाहिजे. जर तुम्ही स्टॉक मेंटेन करत असाल की स्टॉक किती आपल्याकडे, तर ही एंट्री करायला पाहिजे स्टॉकची. डाव्या साईडला सोर्स, कुठले कुठले आयटम वापरले, किती करोडांनी वापरले, ज्या रेटने आले होते तो रेट किती दिसेल, आणि त्यातनं काय बनलं, प्रोडक्शन काय झालं, सोर्स कन्झम्शन आणि डेस्टिनेशन प्रोडक्शन. म्हणजे तुमच्या इन्व्हेंटरीमधून ते तेवढे मटेरियल निघून जाईल. जे प्रोसेस झालं त्यातनं काय बनलं, नवीन निर्माण झालं, मॅन्युफॅक्चर झालं, प्रोडक्शन झालं, ते बनलं. मग स्टॉकमध्ये ते दिसेल. बस ही एक एंट्री लागते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. एवढ्या एंट्री आल्या सगळं काम होतं, ऑलमोस्ट काम होतं. ह्या एंट्रीवरती कंट्रोल पाहिजे. आणि तुम्हाला जे काय रिपोर्ट्स आहेत, ही रिपोर्ट बघाल. आता इथे अल्ट जी प्रेस केलं काय तुम्हाला रिपोर्ट दिसतात वेगवेगळे. बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, कॅश बँक बुक, डी बुक, लेजर वॉचर, स्टॉक समरी, ट्रायल बॅलन्स, बिल रिसिवेबल, बिल पेएबल, मास्टर्स आणि वॉचर स्टॅटिस्टिक्स. आता हे काढलं, इथे कळतं किती एंट्रीज कुठल्या वॉचरच्या झालेल्या आहेत. 17 एंट्रीज झाल्या तिकडे, 17 एंट्री झाल्यात हे कळतं. 4 एंट्री मेमध्ये झाल्यात, 2 एंट्री एप्रिलला झाल्यात, 2 एंट्री हे कळतं. कुठल्या एंट्री आहेत ते समजतं. जर तुम्हाला तुमचा एंट्रीच्या स्पीडमध्ये काढायचा असेल चेक करू शकता. 17 एंट्री झाल्यात, एंट्री करायला सुरुवात केली, किती एंट्री किती व्याज झाला हे कळतं. लेजर किती आहेत ते समजतं. स्टॉक ग्रुप, असे काय रिपोर्ट्स आहेत जे काय ठराविक वेगळ्या परिस्थितीमध्ये उपयोगी पडतात. ते सगळे तुम्हाला रिपोर्ट जे आहेत गो टूमध्ये सगळे रिपोर्ट एकत्र मिळतात. रजिस्टरला गेलं तर रजिस्टर, सेल, परचेस रजिस्टर सगळं इथे मिळेल. हे थोडेसे ऑप्शन आहेत ना, मला एक्सप्लोर करून तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्हाला किती माहिती आहेत किती माहिती नाही मला माहीत नाही, पण एक ठराविक प्रकारे काम करण्याची काही पद्धत असेल असं मला वाटतं. म्हणून मी एक एक्झरसाईज तुम्हाला करायला सांगणार आहे. आणि जेणेकरून मग तुमचं आणि माझं थोडंसं ट्युनिंग व्हायला पाहिजे आणि मला कळलं पाहिजे की तुम्हाला किती लेवलला तुम्ही काम करताय, काय लेवलला काम करताय. अशा प्रकारची ओपनिंग स्क्रीन आहे. सुरू केलं ना टॅली प्राईम का असं येतं, गेटवे ऑफ टॅली दाखवत नाही असं येऊन थांबणार. आता वरती इथे ऑप्शन आहेत क्रिएट कंपनी,
सिलेक्ट कंपनी ही डिफॉल्ट पाथ आहे. हा डिफॉल्ट पाथ जो आहे तो इकडे सेट केला आहे. डेटा पाथमध्ये हा पाथ सेट केला आहे. त्यामध्ये कंपनी दिसतात. आणि जर का मला पाथ बदलायचं आहे तर इथे स्पेसिफाय पाथ, सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह दिलं की बदलू शकता. दिसते अप. असं ERPला करता येत नाही. अशा प्रकारे स्पेसिफाय पाथ, सिलेक्ट रिमोट कंपनी, क्रिएट कंपनी, स्पेसिफाय पाथ कॉपी पेस्ट केला इथे येईल. आता इकडे मी आलो अप ई ड्राईव्ह अप CDEFG नाही ना, सीमध्ये गेलो, टॅली प्राईम डेटा हे बघा. असंही मला सिलेक्ट करता येतं विंडोजसारखंच. आपण जसं वर्डमध्ये करतो त्याप्रमाणे कुठला तुम्हाला फोल्डर पाहिजे, कुठला डिरेक्टरी पाहिजे सिलेक्ट करता येतं. इथे मला एक कंपनी नवीन बनवायची आहे. ओके, कंपनी क्रिएट करायची आहे. तिकडे जाऊन तुम्हाला हे लेजर बनवायचे. हो, एक मिनटं. हां, फर्स्ट कंपनी म्हणजे फर्स्ट एंटरप्राइजेस नाव आहे. फर्स्ट एंटरप्राइजेस एंटर. खाली स्टेट महाराष्ट्र, ॲड्रेसची गरज नाही आता, महाराष्ट्र. बाकी जाऊ दे. इयर 1 एप्रिल 21 सुरू झालेलं आहे. बस कंट्रोल A करून घे, कंट्रोल A. हां, सगळ्या शॉर्टकट की वर्क होतात ERPच्या. आता जेव्हा तुम्ही कंपनी बनवता तुम्हाला बाय डिफॉल्ट एवढेच ऑप्शन दिसतील. जर तुम्ही शो मोर फीचर्स दिला इकडे, यस म्हटलं इकडे, आणखीन इकडे दिलं शो ऑल फीचर्स, यस, हे दिसेल. एवढे फीचर्स आहेत. आता जे आवश्यक फीचर्स आहेत तेवढे तो बाय डिफॉल्ट दाखवतो. हे आवश्यक आहेत. अकाउंटिंग, मेंटेन अकाउंट्स इंटिग्रेट करायचे आहेत, यस केले. GST मला नको आहे आत्ता, आम्ही नो देईन. आपण इन्व्हेंटरी आणि अकाउंट एकमेकांना तो कनेक्ट करतो की ह्या इन्व्हेंटरीची एवढी अमाऊंट आहे. जर ती तशी कनेक्ट नसेल करायची तर तो ऑप्शन नो करायचा. तसं शक्यतो आपण करत नाही. ते केलं तर तुम्हाला वेगळंच बिहेवियर सापडेल सिस्टीमचं, ते नो केलं तर. इन्व्हेंटरी वेगळं दाखवेल, अकाउंट वेगळं दाखवेल. माझ्याकडे चुकून झालं होतं, सगळं माझं वेगळंच मला यायला लागलं. नंतर मला कळलं की मी हा चुकून ऑप्शन चेंज केलं आहे. GST नो केला आता, ॲक्सेप्ट येस. इंटिग्रेटचा अर्थ हा ना एकत्र करतो आपण अकाउंट्स आणि इन्व्हेंटरीचं एकत्रीकरण, इंटिग्रेट. म्हणजे मी ज्यावेळेस अकाउंटिंग करीन त्यातनं इन्व्हेंटरी परचेस केलं, इन्व्हेंटरी आली, इन्व्हेंटरी गेली की त्याचं मला फिनान्शियल रिझल्ट मिळाला पाहिजे. नाही, त्याच्यात पण तसा ऑप्शन असतो, की तुम्हाला इंटिग्रेट करायचं की नाही. तुम्ही फीचरला जाऊन ते चेंज करू शकता की अकाउंट इंटिग्रेट करू नका. मग तिथे फक्त आपण अकाउंट्स ओनली काम करू शकतो. पहिले कसं होतं टॅलीमध्ये, पहिले इन्व्हेंटरीचे ऑप्शन नव्हते. टॅलीच्या पहिल्या वर्जनला इन्व्हेंटरी मेंटेन होत नव्हतं. मी टॅली 4 वापरलं वर्जन डॉसमधलं, विंडोजमध्ये पण डॉसमध्ये. मग 4.5 वापरलं डॉसमध्ये. मग या विंडोजमध्ये वर्जन पहिले 5 आलं, मग 5.4 आलं, मग 6.3वर त्यांनी वेगवेगळे फीचर्स आणले. इन्व्हेंटरी करायला त्यांनी विंडोजमध्ये आल्यानंतर सुरुवात केली. 5.4मध्ये इन्व्हेंटरी करत होतो, पण त्यामध्ये असे ऑप्शन होते पहिले की तुम्हाला अकाउंट्स मेंटेन करायचं तर फक्त अकाउंट्स ओनली आहे. मग अकाउंट्स ओनली, इन्व्हेंटरी ओनली आणि अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी अशा 3 प्रकारच्या कंपनी पहिले बनवल्या यायच्या. डॉसमध्ये काम करत होतं तेव्हा अशा प्रकारचं ऑप्शन होते. अकाउंट्स ओनली करायचं, अकाउंट्स ओनली करा, इन्व्हेंटरी ओनली करा, आणि अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी. इंटिग्रेट जेव्हा करतो आहे तेव्हा आपल्या कंपनीमध्ये आपण अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी मेंटेन करतो आहे.
इंटिग्रेटचा अर्थ असा आहे. अदरवाईज फक्त अकाउंट्स ओनली होईल, इन्व्हेंटरी नको आहे. फक्त मला अकाउंट मेंटेन करायचं आहे. परचेस केलं तर परचेस, मी स्टॉक टाकणार नाही, मला नको ते. त्यामुळे ते आपण बाय डिफॉल्ट करत नाही, त्यामुळे तो ऑप्शन बाय डिफॉल्ट येसच आहे. पण जर कोणाला पाहिजे असेल तो ऑप्शन इनेबलचा आहे, डिसेबल करू शकतो. तुम्ही इथे गेल्याने तुम्हाला हा ऑप्शन दिसतो, चार्ट ऑफ अकाउंट्स. हा जो ऑप्शन आहे हा ERPमध्ये पण आहे, पण तो समोर दिसत नाही, तो पहिल्याच स्क्रीनवर दिसत नाही, मग लोक तो वापरत नाहीत. तुम्ही पाहिजे दाखवतो तो ऑप्शन कुठे आहे. जर तुम्हाला GSTR1 एका क्लिकमध्ये अपलोड करायचं असेल तर तुम्हाला टॅली प्राईमला अपग्रेड केल्याशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही एप्रिलचं करू शकता. मे पासून GSTR1 HSN समरी सकट जर अपलोड करायचं असेल तर मग टॅली प्राईमला अपडेट करायला लागेल. मी जेव्हा फॉर्मॅट दाखवेन तुम्हाला GSTR1चा फॉर्मॅट काय, त्यामध्ये एप्रिल नंतर काय चेंज झाला मे पासून GSTR1च्या HSN समरीमध्ये हे मी दाखवेन. मी तुम्हाला कळेल काय कशा करता गरजेचं आहे. ते जे अपडेट काढतायत ते अपडेट ते आता टॅली प्राईमलाच आणणार. यापुढचे अपडेट टॅली ERPला येणार नाही. हे काढलं, इथे डिस्प्ले आहे. डिस्प्ले म्हणजे लिस्ट ऑफ अकाउंट आहे. हे मी नेहमी वापरतोय, पण लोक हे वापरत नाहीत. इथे काम करणं मला सोपं जातं, कारण इथे मला एक ग्रुप दिसतात, खाली लेजर आहेत, हे लेजर दिसतं. आता इकडे सॅलरी अकाउंट आहे, मी इथे खाली म्हटलं क्रिएट मास्टर, मी इथे टाकलं वेजेस, खाली घेतलं इथे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आलं, कुठे आलं, वरती आलं, लगेच दिसतं ना. पण तुम्ही इथनं करत नसाल, तुम्ही इथनं करत असाल अकाउंट इन्फोमध्ये जाऊन लेजर क्रिएट कराल, मग प्रॉपर ग्रुप दिला की नाही, मग डिस्प्लेमध्ये किंवा अल्टरला जाऊन बघाल तेव्हा कळेल की याचा ग्रुप काय. हे मला कामही करायचं आहे आणि बघायचं पण काम बरोबर झालं की नाही. त्याकरता लिस्ट ऑफ अकाउंटमध्ये जाऊन मी इथे काम करतो. मला बँक अकाउंट बनवायचं आहे, मी Alt C करीन, बँक. घेतलं, आलं वरती. मला कामही फास्ट व्हायला पाहिजे आणि ॲक्युरेसी पण व्हायला पाहिजे, दोन्ही व्हायला पाहिजे. अशा प्रकारे मी काम करतो. आता हेच उपयुक्त होतं, हे आज जाऊन करायला लागत होतं. त्यांनी ज्यावेळेस प्राईममध्ये त्यांना कळलं की हे लोक वापरत आहेत किंवा लोकांनी वापरायला पाहिजे असं त्यांना क्रिएटरना वाटतंय, म्हणून क्रिएटरने काय केलं, हा ऑप्शन इथे आणला, चार्ट ऑफ अकाउंट. आणि इथे क्रिएट आहे आणि अल्टर आहे. इथे कसं आहे, अकाउंट इन्फो आणि अकाउंट्स इन्फो, इन्व्हेंटरी इन्फो आहे. मग त्याच्या आतमध्ये काय असतं, लेजरमध्ये काय असतं, शेवटी क्रिएट आणि अल्टरच असतं. मग तेच त्यांनी इथे काय केलं, वरतीच दिलं क्रिएट आणि अल्टर आणि सांगितलं क्रिएट. मग काय क्रिएट करायचं आहे, मग आतमध्ये दिलं अकाउंट, इन्व्हेंटरी आणि सॅलरी, हे आत दिलं. आता आपण GST इनेबल नाही केलं, त्यामुळे खालचे काही ऑप्शन दिसत नाही. GST किंवा TDS आपण इनेबल केलं तर खाली ऑप्शन येतील. त्यामुळे एक अकाउंटिंग, दुसरं इन्व्हेंटरी, तिसरं सॅलरी म्हणजे टॅक्सेशन, हे 3 गोष्टी येतात तिकडे. आता तुम्ही जर का अकाउंटिंग बनवाल तर अकाउंटिंगमध्ये काय, ग्रुप, लेजर, करन्सी, वाउचर टाईप. इन्व्हेंटरीमध्ये स्टॉक ग्रुप, स्टॉक कॅटेगरी, स्टॉक आयटम, युनिट, गोडाऊन, बस क्रिएट करा. त्यामुळे क्रिएटला गेलात तर काय क्रिएट करायचं हे पुढे स्क्रीन दिसेल. त्याने इंटरफेस चेंज केला, काम तेच करायचं आहे, पण काम करण्याची थोडीशी पद्धत जी आहे ती मॉडिफाय केली आणि काम करायला लागल्यानंतर सोपं वाटतं, ते बरं वाटतं, चांगलं वाटतं. म्हणजे अनेक वर्षाच्या त्यांच्या लोकांच्या वेगवेगळ्या सजेशन्स किंवा इतर दुसरी कुठली सॉफ्टवेअर आहेत त्या सगळ्यांवरून त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी बदल करायला पाहिजे, जे चाललं आहे त्यापेक्षा बेटर करायला पाहिजे. त्यातनं हे बेटर केलेलं आहे. आलं लक्षात. तर चार्ट ऑफ अकाउंटला गेलो, लेजर्सला एंटर केलं. तुम्हाला पहिले काय विचारलं, तुमच्याकडे 2 ग्रुप लेजर आहेत, एक
प्रॉफिट अँड लॉस डावीकडे काय असतं, एक्सपेन्सेस. इथे बघा वरती असेट दिलं आहे, करंट असेट, फिक्स असेट, खाली लायबिलिटीज दिले, बॅलन्स शीटला 2 कॉलम, खाली प्रॉफिट अँड लॉसचे 2 कॉलम, एक्सपेन्सेस इन्कम. बस जे लेजर आहेत हे आपले 4 कॅटेगरीमध्येच क्लासिफाय होतील. त्याने तुम्हाला 4 कॅटेगरी बनवून दिल्यात. या प्रकारे समजून काम करायचं आहे. चार्ट ऑफ अकाउंटला जायचं, तिकडे तुम्हाला कंपनी मिळवल्यानंतर एक कॅश बनवून मिळतो, दुसरा प्रॉफिट अँड लॉस बनवून मिळतो. बिझनेस करण्याचा उद्देशच काय, कॅश अर्न करणं. प्रॉफिट झाल्याशिवाय कॅश मिळणार नाही, तर प्रत्येकाकडे कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस तर असणारच आहे. बाकी अकाउंट प्रत्येकाने आपापले बनवायचे आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे. समजलं. कॅश तुम्हाला बनवायचं नाही आहे, कॅश आहे तिकडे. फर्निचर बनवायचं आहे, कसं बनवणार, जे एक्झिस्टिंग लेजर आहे त्याला हायलाईट करायचं. हे एक्झिस्टिंग लेजर आहे. जर आपण वरती ठेवलं इकडे ग्रुप क्रिएशन आलं, काय आलं, ग्रुप क्रिएशन. प्रॉफिट अँड लॉस लेजर आहे, अल्ट सी लेजर क्रिएशन आलं. खाली आहे ना कमांड अशी नाही आहे तिकडे, ERP मध्ये कसं होतं, इकडे डिस्प्ले लिस्ट ऑफ अकाउंट्स, खाली बघा इथे क्रिएट मास्टर आहे. असं नाही क्रिएट लेजर, असं नाही क्रिएट ग्रुप. मग इथे मला हायलाईट करायला लागतं कॅश, आणि मग अल्ट सी क्रिएट मास्टर. जर मी सिलेक्ट केला ग्रुप आणि मग दिलं अल्ट सी, ग्रुप बनतो. बाय डिफॉल्ट तुम्हाला 28 ग्रुप आणि 2 लेजर बनवून मिळतात. जशी कंपनी क्रिएट कराल तुम्हाला 28 ग्रुप रेडी मिळतील, 2 लेजर रेडी मिळतील. खाली 28 ग्रुप आहेत, 2 लेजर आहेत, पण खाली तिथे की दाखवत नाही. आता बघा खाली तिकडे होतं, पण ते वर्क करते की. जर मी इथे आलो आणि दिलं अल्ट सी, ते वर्क करते. सगळ्या की वर्क करतात ERP मध्ये. इथे ते दाखव वगैरे नको दाखवू, पण ते काम करतं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, लेजर बनवायचे. फर्निचर अकाउंट, ग्रुप, फिक्स असेट. बस पुढे काय नाही, कंट्रोल आहे. 3 झाले. खाली बघा आकडा 3 झाला. 3 लेजर्स, 28 ग्रुप आहेत ना, आणि 3 लेजर झाले. आणि मग ते कुठे गेलं, फर्निचर फिक्स असेटच्या खाली गेलं. बस मग त्याला हायलाईट करा आणि अल्ट सी करा, नवीन लेजर करता. नवीन लेजर अल्ट टॅप कर, अल्ट टॅप. हां, शॉप अकाउंट, फिक्स असेट. झाले 4. हां, ते परचेस आहे ना, नॉट ॲप्लिकेबल. खाली खाली एकदम खाली, एक्सपेन्सच्या खाली. बरोबर आहे ना.
हां बस. आता बघा, तुम्ही जेव्हा काम करत असाल ना, जेव्हा तुम्ही काम करत असाल तर एक लोन अकाउंट आहे. पण इन्कम टॅक्सला कसं असतं की जेव्हा रिटर्न फाईल करतात तेव्हा तिकडे सेक्युअर्ड लोन आहे का अनसेक्युअर्ड लोन आहे असे 2 कॉलम तिथे भरायचे असतात. तर बेटर वे तुम्ही तिकडे सिलेक्ट करताना जर लोन काढलं आहे बँकेतनं किंवा समजा क्रेडिट कार्डचं लोन आहे, मग ते क्रेडिट सेक्युअर्ड आहे का अनसेक्युअर्ड आहे, मग तो ग्रुप सिलेक्ट केलेला चांगला असतो की सेक्युअर्ड लोन आहे का अनसेक्युअर्ड लोन आहे. जर सेक्युअर्ड लोन आहे तर सेक्युअर्ड लोन घ्या. ते कुठे प्लेस झालं ते पण बघून घे, कुठे प्लेस झालं ते. जर ह्याला लोन दिलं असतं तर कुठे गेलं असतं बघ जरा, कुठे जाईल. जनता बँक आहे ना, त्याला लोन देऊन बघ कुठे जाईल. हां, एंटर कर, ग्रुप चेंज कर. मेन ग्रुप काय, लोन्स लायबिलिटी आहे, बरोबर आहे. एंटर, कंट्रोल आहे. आता कुठे दाखवला बँक, ते अनसेक्युअर्डच्या खाली नाही आहे. अनसेक्युअर्ड देऊन बघ कसं होतं, अनसेक्युअर्ड देऊन बघ कसं होतं. इंडियन करतं, इंडियन करतं म्हणजे अनसेक्युअर्डमध्ये आत दिसतं आणि लोनच्या खाली येईल ते, यूच्या खाली येईल ते. एंटर करून बघ. लोन्स लायबिलिटी आहे ना ग्रुप. कशा प्रकारे प्लेसमेंट होतं ते बघतोय आपण. लोन्स लायबिलिटी. फरक कळला. अनसेक्युअर्डच्या खाली नाही आहे ते लोन्स लायबिलिटी मुख्य ग्रुप आहे, त्याच्या खाली आहे. लोन लायबिलिटीचे 3 ग्रुप आहेत. जर तुम्ही इथे बघताय ज्या प्रकारे त्यांनी दाखवलेलं आहे, इकडे करंट असेट आहे. बँक करंट असेटला मी गेलो, इथे एंटर केलं, खाली काय दिसतं, इकडे प्रायमरी दिसतं. प्रायमरी नेचर ऑफ ग्रुप काय दाखवतो, असेट. त्याच्या खाली बँक अकाउंटला गेलो, करंट असेट. त्याच्या पुढे गेलो, कॅश इन हँडमध्ये, करंट असेट. हा जो करंट असेट आहे हा दिसतो प्रायमरी, नेचर ऑफ ग्रुप असेट. आणि करंट असेटच्या खाली बँक आहे, ह्याला करंट असेट दाखवतो, ह्याला दाखवतो करंट असेट. आणि ह्याला आपण चेंज नाही करू शकतो. करंट असेटला त्याने दिलेला आहे तो. मी कुठलाही बघा, इकडे स्टॉक, इथे लोन्स आणि ॲडव्हान्स असेट आहे, करंट असेट. फर्निश फिक्स असेट आहे, हा दिसतो प्रायमरी. म्हणजे इथे असेटमध्ये 2 प्रायमरी ग्रुप आहेत, एक करंट असेट, दुसरा फिक्स असेट. आणि त्याच्यामध्ये हे सबग्रुप आहेत, डिपॉझिट असेट, हे सबग्रुप झाले. त्यामुळे ते आत घेतलेले आहेत, इंडियन केलेले आहेत. आणि त्याप्रमाणे तुम्ही बघाल, ज्यावेळेस तुम्ही इकडे जाऊन लायबिलिटीमध्ये करंट लायबिलिटी प्रायमरी दिसेल. आणि लायबिलिटीमध्ये ड्युटीज अँड टॅक्सेस, प्रोव्हिजन्स, अंडी डेटर, हे त्याचे सबग्रुप आहेत. लोनमध्ये गेलो, लोन प्रायमरी आहे,
नेचर ग्रुप लायबिलिटी आहे. आणि मग त्याच्यामध्ये लोनच्या खाली सबग्रुप बँक ओडी, सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन आहे. आता या 3 सबग्रुपमध्ये पण आपण लेजर बनवू शकतो. पण लेजर जर आपण या मुख्य जो ग्रुप आहे त्याचा, ह्या तिघांचा जो ग्रुप आहे त्याच्या जर खाली बनवलं तर तो लोन आणि बँक ओडीच्या मध्ये घेत नाही, तो शेवटी घेतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की अनसेक्युअर्ड लोनच्या खाली आहे, पण ते लोनच्या खाली असतं. जर अनसेक्युअर्ड लोनच्या खाली गेलं तर इंडियन घेऊन थोडं पुढे येईल. ठीक आहे. त्यामुळे कशा प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे. कम्प्युटर अकाउंटिंगमध्ये काय केलेलं असतं, मेन ग्रुप असतो, ग्रुपमध्ये सबग्रुप आहे, त्यामध्ये आपण लेजर बनवतो. मग त्याप्रमाणे त्या लेजरची प्लेसमेंट त्या बॅलन्स शीटला, लायबिलिटीला होईल का, असेटला होईल का, प्रॉफिट अँड लॉसला होईल का, मग इन्कमला होईल, एक्सपेन्सेसला होईल, हे ठरत असतं. मग ज्या प्रकारे आपल्या अकाउंटिंगची रचना आहे त्याप्रमाणे हे सगळे ग्रुप त्यांनी डिझाईन करून दिलेत आणि त्याप्रमाणे आपण एंट्री जशी करू त्याचं प्लेसमेंट त्याप्रमाणे होईल. तर हे आपलं प्रॉपर झालं पाहिजे. आता आपण ज्या बँकेतनं पैसे कोणाला पेमेंट घेतो आणि पेमेंट देतो ते बँक अकाउंट आहे. आणि जर आपल्याला आपल्या बँकेमध्ये पैसे असताना फक्त पेमेंट करता येत असेल तर आपलं नॉर्मल बँक अकाउंट आहे. आणि जर आपल्याला बँकेने काही क्रेडिट लिमिट दिलं असेल तर आपलं बँक ओव्हरड्राफ्ट आहे. मग तुम्ही त्याप्रमाणे बँकेला तुमच्या बँक ओडी फॅसिलिटी असेल तर तिथे तुम्ही चेंज करू शकता. याला तुम्ही इकडे जर बँक ओडी देऊ शकता, मग त्याचा प्लेसमेंट चेंज होईल. आता याचा पॉझिटिव्ह बॅलन्स असेल तर तो मायनस दाखवेल लायबिलिटीला, कारण की तिथे लायबिलिटीमध्ये गेले. बँकेच्या अकाउंटला पैसे असतील तर याचा बॅलन्स बघा काय दिसतो, निगेटिव्ह दिसतो का पॉझिटिव्ह दिसतो. ठीक आहे. आता मी याला काय केलं आहे, बँक ओडी केलं आहे बघा. आता ठीक आहे, प्रिफरन्स झाला. हां, पुढचं ग्रुपला गेलं. एकच आहे, सांगतो काय. ठीक आहे. आता तो कुठला काढला होता इथे खाली ग्रुप, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप आहे ना, खाली दिसते अलाइस आहे. अलाइसचा अर्थ एकच ग्रुप किंवा एकच लेजर, तुम्ही त्याकरता 2 नावं वापरता पण तो असतो एकच. सोयीस्कर जे वाटतं तुम्ही वापरू शकता, संजय म्हणा किंवा संजय म्हणा.
सोयीस्कर वाटतं म्हणून म्हणतो आपण. त्याला अलाईज टोपण नाव, दोन नावाने वापरलं जातं. इंडायरेक्ट एक्सपेन्सेस ब्रॅकेटमध्ये इंडायरेक्ट तेच आहे ते, तो वेगळा ग्रुप नाही आहे म्हणून तो ब्रॅकेटमध्ये त्या प्रकारे दाखवला आहे. आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला तिकडे ते अलाईज सकट दाखवतो. जे आपण चूज करू अलाईज सकट दाखवतो, ब्रॅकेटमध्ये त्याचा अलाईज दाखवतो. किंवा दोन्ही आपण तिकडे वापरू शकतो, पण एकाच ठिकाणी होईल ती. आता मी लेजर जेव्हा बनवतो इकडे खाली बघा अलाईज आहे ना, तिकडे F12 ऑप्शन आहे. अलाईज प्रोव्हाइड अलाईज फॉर नेम्स, येस ऑर नो. नो केलं तर येणारच नाही, तो विचारणार नाही. जर तुम्हाला टाकायचे नसेल अलाईज आणि तिथे आपल्याला एक एंटर द्यावं लागतं तर आपण त्याला नो देऊ शकतो. आपण लेजरला पण अलाईज देऊ शकतो. आता येणार नाही ते फीचर, आपल्या कामाचं नाही, आपल्याला नाही वापरायचं असेल आपण त्याला नो करायचं. कुठपर्यंत झालं, सगळे झाले. लेजर आपले 16 आहेत. आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस नव्हतं, तिकडे प्रॉफिट अँड लॉस आहे, त्यामुळे इकडे 17 लेजर दाखवणार. आता पुढे तुम्ही एंट्री करायला जाल, बरोबर आहे. वाउचर्स, रिसिप्ट तुम्ही एंट्री करत असता. आणि जर तुम्हाला एंट्री करत असताना जर बॅलन्स शीट बघायची गरज पडली तर काय करता, तुम्हाला इथे गो टू ऑप्शन आहे, बॅलन्स शीट बघा, बाहेर जायची गरज नाही. बॅलन्स शीट बघतोय आणि एंट्री करायची गरज पडली, क्रिएट वाउचर. एंट्री करताना बॅलन्स शीट काढली, बॅलन्स शीट बघताना एंट्री काढली. नाव कुठे कंपनीचं, त्यावरती कंपनीचं नाव कुठे असतं, मधोमध असतं, टॉपला सेंटरला, त्यावरती गो टू आहे. बघा इथे तुम्हाला रिपोर्ट दिसतात, ह्याच्यावरती क्रिएट मास्टर, अल्टर मास्टर, क्रिएट वाउचर, शो ओपन रिपोर्ट्स. आता रिपोर्ट म्हणजे ओपन ठेवलेत, शो ओपन रिपोर्ट हे 2 ओपन आहेत. मी ज्यामध्ये गेलो होतो ते 2 होते, बॅलन्स शीट LG. दुसरं मी काढलं होतं शो ओपन रिपोर्टमध्ये अकाउंटिंग वाउचर, हे काढलं होतं. जर मी इथनं बाहेर आलो, याला क्लोज करून बाहेर आलो, क्विट करून बाहेर आलो, मग ते निघून जाईल. गो टू. आता ओपनमध्ये काय आहे, काही नाही आहे, काही दिसणार नाही. असे काही एक्सक्लुसिव्ह बेनिफिट आहेत जे काम आवडत होतं. काय करायला लागायचं, मग 2 टॅली ओपन करायला लागतात. कोणी काय विचारलं आणि मी एंट्री करतो आहे, मला बाहेर नाही यायचं, मग 2 टॅली ओपन करायची. दुसऱ्यामध्ये मग कोणी काय विचारलं तिथे काढायचं. आपलं काम एडिट करून मग बघायला लागत नाही. हा एक उपाय आपण करत होतो 2 टॅली काढण्याचा. तुम्ही 2 टॅली काढू शकता. ERP असेल 2 काढू शकता वेगळे. एकामध्ये काम करत राहा, एकामध्ये कोणी काय विचारलं बॅलन्स किती आहे माझा, या पार्टीचा बॅलन्स किती आहे, त्याला किती पैसे देणे आहे, किती पैसे घेणे आहे, चालू राहतं. वाउचरला गेलो, रिसिप्ट. पहिली एंट्री बघा काय, आता बिझनेस सुरू केला, कॅश, फर्निचर आणि शॉप घेऊन बिझनेस सुरू केला, ही एंट्री आहे. आता पैसे आले तर आपण एंट्री कुठे करतो, रिसिप्टला करतो, वेगवेगळ्या एंट्र्या करतो. मग इथे आपण काय करू शकतो, हे सोल्युशन आहे पुढे दिलेलं, 3 वेगवेगळ्या एंट्र्या करू सिंगल एंट्री मोडला. कॅश आली, रिसिप्टला एंट्री होईल. इन्व्हेस्टमेंट केली कॅपिटलची, रिसिप्टला एंट्री होईल. आणि फर्निचर बिझनेसमध्ये आणलं, ही जर्नल एंट्री आहे. शॉप बिझनेसमध्ये आणलं, ही जर्नल एंट्री आहे. या 3 एंट्र्या वेगवेगळ्या करायच्या. 3ही एंट्र्या तुम्ही 1 एप्रिलला कराल. फक्त वाउचर टाईप कुठला आहे, तो वाउचर टाईप घ्यायचा, जी अमाऊंट दिली आहे तेवढी अमाऊंट घ्यायची. प्रत्येक एंट्री केल्यानंतर हे बघायचं की ह्याचा इफेक्ट कुठे दिसतो,
आता जर का पहिली एंट्री कराल याचा इफेक्ट कुठे येईल, एक लायबिलिटीमध्ये, दुसरा ॲसेटमध्ये. परचेज कराल एक प्रॉफिट अँड लॉसला, दुसरा कुठे येईल. जर परचेज क्रेडिट नाही केलं तर मग क्रेडिटर दिसेल. कॅश नाही केलं तर कॅश कमी होईल. बँकेने पेमेंट केलं तर बँकेचं अकाउंट कमी होईल. तुम्ही जेव्हा कुठली पण एंट्री करता तेव्हा ह्याचा ड्युअल इफेक्ट आहे. एंट्री करताना अकाउंटंटला पहिले ह्या गोष्टीचं अलर्ट पाहिजे की आत्ता मी एंट्री केल्यावरती माझ्या कंपनीच्या फिनान्शियल पोझिशनवरती किंवा इन्व्हेंटरी पोझिशनवरती काय फरक पडणार आहे. लायबिलिटी वाढणार आहे, ॲसेट वाढणार आहे, कुठे फरक पडणार आहे, एक्सपेन्सेस वाढणार आहे, हे क्लिअर पाहिजे. अदरवाईज तुम्ही काय आहे, डेटा एंट्री ऑपरेटर आहात. डेटा एंट्री ऑपरेटर तोच नाही आहे ज्याला माहिती आहे की आत्ता केलेल्या ट्रान्झॅक्शनचा माझ्या कंपनीच्या फिनान्शियल रिपोर्टवरती, फिनान्शियल पोझिशनवरती काय फरक पडणार आहे, हे क्लिअर पाहिजे. आत्ता अशा प्रकारे काम चाललं आहे की मी काही कामं करतो, एका ठिकाणी माल पाठवला जातो, एकाच्याच दोन बिझनेस आहेत, एका ठिकाणी माल जातो, दुसरीकडून पैसे येतात. बरोबर आहे. एकीकडे माल जातो, दुसरीकडून पैसे येतात. दुसरीकडे माल जातो, अर्धे पैसे इथनं येतात, अर्धे तिथनं येतात. बँकेचे अकाउंट वेगवेगळे आहेत, ओनर एकच आहेत, पण दोन वेगवेगळे त्यांचे बिझनेस आहेत. पेमेंट कुठनं पण करतात. आता जर का मी याला काय सेल केलं आहे, बरोबर आहे, आणि तुमच्या दोघांचं काय ट्रान्झॅक्शन आहे, ह्यांनी सांगितलं की तुमचं पेमेंट भावेशकडनं घ्या, तुम्हाला तो पेमेंट देईल. बरोबर आहे. तुमचं दोघांचं जे ट्रान्झॅक्शन आहे, पेमेंट त्यांनी मला देऊ दे, माझ्या नावावर ट्रान्सफर होईल, पण पेमेंट त्यांनी द्यायचं कोणाला होतं. तुझ्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये माझं नाव येईल का, नाव नाही आलं पाहिजे ना. पेमेंट त्याला द्यायचं, पेमेंट त्यांनी सांगितलं म्हणून मला दिलं, पण त्याला जे पेमेंट देणार आहे त्याच्या अगेन्स्ट ते ॲडजस्ट केलं. हे लोक काय करतात अशा प्रकारे पेमेंट करताना, मला पेमेंट द्यायचं आहे, या बुक्समध्ये पण माझं नाव आणि इथे पण माझं नाव, दोन्हीकडे. मी म्हटलं कसं काय तुम्ही असं करताय. नाही, पेमेंट इथनं केलं ना, मग इथनं केलं पण पेमेंट तिथलं होतं ना. माझं नाव दिल्यामुळे इथलं माझं लेजर मॅच होत नाही, सेम तिकडे गेल्यामुळे तिथलं पण मॅच होत नाही. आणि त्यांना सांगून समजत नाही की तुम्ही काय चुकलात. ॲडजस्टमेंटमध्ये जेवी मारतात, दोन्हीकडे जेवी मारतात, पण जेवीत पेमेंट कोणाचं आहे त्याचं आहे, तुम्ही दिलं ना, मग तुम्ही त्याचा पेमेंट दिलं, तुम्ही त्याची मारा ना, माझी केलं मारता. माझ्या नावानं तुम्ही चेक दिला आहे, तो मला दिला नाही, त्याला दिला आहे. त्यामुळे जेवीचा कसा इफेक्टिव्ह वापर करायचा किंवा जेवी कशा करताय हेच लोकांना कळत नाही. हा मोठा एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे लेजर मॅच होत नाही आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांचे प्रॉब्लेम येते, छोट्या नाही. आता मला डिस्ट्रीब्युटर आहे, तो मला सांगतो की भाई लेजर मॅच होत नाही, काय करायचं. त्यांच्या माणसाशी बोलायला लागेल तुम्हाला, तर तुम्ही बोलाल का. मी बोलायला लागलो, ते आमच्या मॅनेजरने सांगितलं असं करा म्हणून आम्ही असं करतो. मॅनेजरना सांग असं कसं एंट्री करणार तुम्ही. हे लोक कसलं ऑडिट करतात, ह्यांचं ऑडिट कसलं होतं, म्हणजे ऑडिटमध्ये चेकिंग काय करतो. तुझं म्हणणं आहे की सी ए काय सांगत नाही, सी ए करतो काय, सी एचं काम काय की सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्याकडे कुठलं ट्रान्झॅक्शन आहे ते बघा, त्याचा अर्थ काय तो बघा, नक्की त्याची एंट्री कशा प्रकारे झाली पाहिजे, त्याचा इफेक्ट कुठे काय होतो हे बघा. हा विचार कोण करतो. कम्युनिटीला ही हॅबिट आहे का, ही शिस्त आहे का, डिसिप्लिन आहे का, कोण करणार आहे, कोण सांगणार. ऑडिटरचं काम आहे सांगायचं की तुम्ही कसली एंट्री केली, डॉक्युमेंट दाखवा, कशावरून तुम्ही एंट्री केली, ह्या एंट्रीचा इफेक्ट काय आला पाहिजे. हा एक्सपेन्स आहे का, हा परचेज आहे का, हा सेल आहे का, ही ॲडजस्टमेंट तुम्ही कशाशी करतात, काय इफेक्ट येतो आहे. ऑडिटमध्ये हे चेक होणं अपेक्षित आहे ना. ज्या चुका अकाउंटिंग लेवलला होत आहेत त्या चुका कशामुळे होत आहेत, त्यामागचा अकाउंटिंग प्रिन्सिपल काय, तुम्ही काय रेकॉर्ड करायला पाहिजे आणि काय रेकॉर्ड होतं आहे ह्यातला फरक सांगत नसेल ऑडिटर, तर मग काम असं चालू राहणार.
अकाउंटिंग परफेक्ट होत नाही मग टॅक्सेशन परफेक्ट होत नाही. काम चाललं आहे फक्त, पण कामामध्ये आपण कुठे चाललो आहोत, लेवल काय कामाची, आणि यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही, सूचना नाही, सजेशन नाही, चुकला सांगत नाही काहीच. म्हणून मला हे सांगायला लागतं काही गोष्टी अशा की कुठे काय जातं आहे बघा. कारण नंतर तुम्ही ज्या प्रकारे विचार करायला लागाल, म्हणजे पहिली गोष्ट आपण जी काही करतो आहे त्यामागे काय चाललं आहे हा जर विचारच होत नसेल तर तुम्हाला लॉ कळणार नाही. मी मला सांगतो की हा रूल आहे, हे सेक्शन आहे, हे नोटिफिकेशन आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी थॉट आहे ना. मग ज्यावेळेस तुम्ही परचेस रेकॉर्ड कराल, सेल्स रेकॉर्ड कराल, मग टॅक्स जेव्हा आपण त्याचा भरायला जाऊ तेव्हा त्याचं कशा प्रकारे अकाउंटिंग प्रॉपर नसेल तर मग तुम्हाला ऑनलाईन काय भरलं आहे आणि तुम्ही काय रेकॉर्ड केलं आहे ह्यात तुम्हाला मॅचिंग मिळणार नाही, ह्यात मॅचिंग मिळणार नाही. जो टॅक्स तुम्हाला भरायचा आहे तो तुमच्याकडे ॲक्युरेटली आलेला आहे अकाउंटिंगमध्ये, मग तुम्ही ती अमाऊंट डिक्लेअर करता की हा माझा टॅक्स आहे. ती डिक्लेअर केली का तिकडे परमनंटली ती स्टोर होणार आहे. आता महिना कुठला आहे, सप्टेंबर, ऑगस्ट संपला, तुम्ही जर ऑगस्ट रिटर्न फाईल कराल, तुमचं अकाउंटिंग परफेक्ट आहे, तुम्ही सांगाल की माझी 4 लाख लायबिलिटी आहे CGST, 4 लाख लायबिलिटी आहे AGST. जर तुम्ही प्रॉपरली अकाउंटिंग केलं असेल आणि तुम्हाला अकाउंटिंगचं पूर्ण भान असेल तर बरोबर जाईल. पण कोणाची क्रेडिट नोट राहिली आहे, डेबिट नोट राहिली आहे, असा कुठला इनवॉइस अगोदर राहिला आहे, मग त्याला काय ट्रीटमेंट द्यायची, तो कुठल्या महिन्यात घ्यायचा, त्याचं अकाउंटिंग कुठल्या महिन्यात करायचं. आता एखादी मोठी कंपनी असते तिकडे तुम्ही अगोदरच्या डेटला एंट्री करू शकत नाही, जे काम झालं ते झालं. त्यांचं इंटरनल ऑडिट असतं, ते चेक करतात. जिकडे ऑर्गनाइज सेक्टर आहे तिकडे इंटरनली चेक केलं जातं की सगळं बरोबर चाललं की नाही चाललं आहे. ठराविक पिरियडनी चेक होतं, एंट्री केली, कुठलं बिल होतं, पेमेंट केलं का, कोणाला पेमेंट केलं, कसं पेमेंट केलं. पण जिकडे इंटरनल ऑडिट होत नाही तिकडे कुठे अशा चुका डिटेक्ट होत नाहीत, मिस्टेक डिटेक्ट होत नाहीत. ऑडिटर येऊन त्याचा माणूस ऑडिट करेल, पण कंपनी इंटरनल ऑडिट करते की आपलं प्रॉपर डॉक्युमेंटप्रमाणे एंट्री चालतात की नाही, परचेसची एंट्री प्रॉपर आहेत की नाही, सेलच्या प्रॉपर आहेत की नाही, डेबिट नोट क्रेडिट नोट प्रॉपर बनतात की नाही, स्टॉक प्रॉपर मेंटेन होतो आहे की नाही. पण जर बेसिक नॉलेजच नसेल कशासाठी जेवी मारायची, कशाकरता कधी काय करायचं, तर मग कठीण आहे. त्यामुळे अकाउंटिंग पर्सनला हे कळलं पाहिजे की आपण जी एंट्री करतो आहे त्याचा फिनान्शियल इफेक्ट काय होतो. प्रॉफिट अँड लॉसला होतो, बँकेतनं पैसे काढल्याने भरले, इफेक्ट कुठे होईल, फक्त करंट असेटला होईल. पण ज्यावेळेस तुम्ही परचेस करता आणि तुम्ही स्टॉक मेंटेन करत असाल तर क्रेडिटनी परचेस केलं तर पहिला इफेक्ट कुठे होईल, परचेस दिसेल. तो परचेस जो दिसेल स्टॉक पण दाखवेल, तो स्टॉक क्लोजिंग स्टॉकला ॲड होईल. परचेस केलं का, सेल केलं का, सेलमध्ये तुम्ही स्टॉक टाकता, मग ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉकमध्ये फरक पडेल. डेटर बनेल, क्रेडिटर बनेल, स्टॉक बनेल, हे किती इफेक्ट कुठे कुठे होतात हे सगळ्या लिंक लागल्या पाहिजे. आता तुम्ही एंट्री केली, एक एंट्री केली का बघायचं इफेक्ट कुठे होतो. पहिले तुम्ही थिंक करा की इफेक्ट कुठे होतो. तुम्हाला वाटतं आहे की प्रॉफिट अँड लॉसमध्ये इफेक्ट होईल ते प्रॉफिट अँड लॉस बघा. तुम्हाला वाटतं आहे की बॅलन्स शीटला एक इफेक्ट आहे, एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला आहे, दोन्ही बघा. अमाऊंटला काय फरक पडतो आहे, कुठे फरक पडतो आहे हे ऑब्झर्व करा. ही तुम्हाला सवय लागली तर तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची मिस्टेक होणार नाही आणि तुमचा पूर्ण कंट्रोल राहील सिस्टीमवरती. अकाउंटिंगमध्ये गुंतागुंत कमी आहे, टॅक्समध्ये आणखी जास्त गुंतागुंत आहे. पण जर तुम्ही त्या प्रकारे ॲनालिसिस करत नसाल तर तुम्हाला टॅक्स कळणार नाही. ॲनालिसिस पहिलं आहे, तुम्हाला ॲनालिसिस करता आला पाहिजे. एक एक एंट्री करा आता. सिंगल करायचं. मी 3 घंटा सिंगल दाखवलं. रिसीट तुम्हाला सिंगलच घ्यायला लागेल, बरोबर आहे. जर्नल एंटर दोन्ही कंबाईन करू शकता. कॅश आहे, कॅश खाली कॅपिटल, बॅलन्स दिसला तिकडे वरती, बॅलन्स चेंज झाला, बॅलन्स कॅपिटलला क्रेडिट गेला आहे,
कॅशला डेबिट केलं आहे, बस. आता बॅलन्स शीट काढायची. गो टूमध्ये जाऊन गो टू बॅलन्स शीट, Alt F1. दिसतं आहे कॅपिटलला 25, कॅशला 25, बस. F7 आहे ना, आता जर्नल आहे. वॉचर टाईप बदलायला पाहिजे ना. Alt G हां, बॅलन्स शीट. फर्निचर आले, बरं. पुढे पुढची एंट्री, परचेस गुड्स फ्रॉम एक्स फॉर कॅश. कॅश परचेस केलं 10,000 फर्स्ट मेला. ओके, या टॅलीमध्ये ती वरती डेट जी आहे ना, इथे आपण टाईप करत नाही, बरोबर आहे. डेट फील्ड आपल्याला स्किप होतं. इथे F12 ऑप्शन आहे. स्किप द डेट फील्ड ड्युरिंग वॉचर क्रिएशन. नो दिलं. दिसतंय जर्नलला डेटमध्ये गेलं, परचेस डेटमध्ये गेलं, डेटमध्ये जाईल. आता 1 मे डेट आहे, 1 मे. सप्लाय इनवॉइस नंबर काही टाका. कॅश परचेस आहे, कॅश. हां, बाकी राहू दे. कंट्रोल ए परचेस. काय परचेस केले? 30 शर्ट्स, बरोबर आहे. हां, शर्ट टी शर्ट बनवायचे आपल्याला. Alt C. प्रायमरी खाली युनिट बनवायला पाहिजे. Alt C. युनिट बनवायला पाहिजे ना, युनिट बनवायला पाहिजे. कंट्रोल एंटर. हां, खाली युनिटमध्ये Alt C. हां, इनवॉइस.
NOS नंबर्स आहेत ना, NOS. हां, खाली फॉर्मल नेम नंबर्स पूर्ण टाईप करायचं, NUMBERS. एंटर. ॲक्सेप्ट झालं. कंट्रोल A. बस. हां ना, नॅरेशन टाकलं पाहिजे काय नाही, शॉर्टमध्ये टाकलं तरी चालेल. आता याचा इफेक्ट कुठे होईल? आता एक मिनटं, पेजअप कर, पेजअप. हां, ती एंट्री आपण काय केलं होतं, F9 ना. लगेच करायला पाहिजे, एंट्री आलीच ती. डेबुक काढलं मी. आता डेबुकमध्ये ह्या एंट्री केल्या, परचेसची एंट्री केली. आता ही एंट्री तुम्ही पेमेंटला करू शकला असता की नाही? हां, ही एंट्री आता मी परचेसला केली. खाली इथे रजिस्टर आहे, परचेस रजिस्टर, यात ती एंट्री दिसते. जर तुम्हाला एंट्री रजिस्टरला जायला पाहिजे असेल तर ती परचेसला करायला पाहिजे. जर तुम्ही पेमेंटला केली तर ती एंट्री परचेस रजिस्टरमध्ये जाणार नाही. बस हा त्याच्यामधला एक डिसॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे कोणालाही पेमेंट केलं त्यामुळे पेमेंट एंट्री करतो, पण जर परचेसची एंट्री तुम्ही जर का पेमेंटला केली तर ती पेमेंट रजिस्टरला जाणार नाही. हां, टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. परचेस अकाउंट आला, खाली इन्व्हेंटरी विचारेल, हे टाकता येईल. कंट्रोल A, पेमेंट टाकलं मी. आता गो टूमध्ये गेलो, रजिस्टर काढलं, परचेस रजिस्टर दिसणार नाही एंट्री. म्हणून मग ती एंट्री आपण परचेसला घेतो. इथे बाजूला वॉचर टाईप आहे, मी इथे फक्त परचेस बघीन, फक्त परचेस दिसेल. इथे मग कॉलमनारचा ऑप्शन येतो. हा कॉलमनारचा ऑप्शन घेतला, क्वांटिटी डिटेल येस, शो रेट येस, आयटम व्हॅल्यू दाखवा, असे मी बघू शकतो. परचेसच्या बऱ्याच एंट्र्या मी एका व्ह्यूमध्ये बघू शकतो आणि याचं प्रिंटही काढू शकतो परचेस रजिस्टरचं. हा व्ह्यू जर मिळवायचा असेल तर एंट्री परचेसला पाहिजे, पेमेंटला नको. त्यामुळे इथे पण ॲनालिसिस करण्याकरता हा कॉलमनार इकडे उपयोगी पडतो. आणि तुम्ही जे इकडे ऑप्शन दिलेत कॉलमनारला ते ऑप्शन दिसतील. पॅन नंबर यस म्हटला पॅन नंबर यस येईल, बाकी सप्लायर नेम म्हटलं यस तर नेम यस येईल. जे तुम्ही माहिती यस नो कराल तेवढे कॉलम तिथे वाढतील. आता बरेचसे कॉलम नो आहेत त्यामुळे दिसत नाही आहे. तुम्ही जी इन्फॉर्मेशन फिलअप करता, स्क्रीन ज्या समोर येते तिकडे तुम्ही जर का हे फिलअप केलं की तुमच्याकडे डिस्पॅच डिटेल काय आहेत, PO नंबर काय आहे, ही सगळी माहिती जी आपण पहिले एंट्री करताना बघतो ती भरली तिकडे येईल. ती इथपर्यंत सुरुवात केली आपण, ही माहिती भरत नाही आपण, ही भरली ती पण माहिती तिथे बघता येते.
रिसिट नोट काय, ओके. आता याचा इफेक्ट कुठे जाईल, गो टूमध्ये गेलो, तुम्ही स्टॉक टाकला, आता स्टॉक समरी, स्टॉक दिसेल. F12 केलं, F12ला इनवर्ड यस, आउटवर्ड यस. किती आला, गेला काहीच नाही आहे, गेला काहीच नाही आहे, फक्त आला आहे. तुमचा पूर्ण कंट्रोल पाहिजे, काय परिस्थिती चालली आहे, काय आलं आहे, काय चाललं आहे, आणि ऑब्झर्वेशन पाहिजे की आपल्या स्टॉकमध्ये किती किती मटेरियल आहे. किती कसं असतं की जे लोक परचेज ऑर्डरवरती काम करतात त्यांना हे माहिती असतं की आपल्याकडे स्टॉक किती लेवलला खाली आला का परचेज ऑर्डर द्यायची, किंवा कुठला सीझन आहे तेव्हा किती ऑर्डर द्यायची वेगवेगळ्या काळानुसार. तेव्हा तिथे लक्ष असतं स्टॉकवरती. तुमच्या स्टॉकवर लक्ष नाही, तुमचं क्रेडिटरच्या डेटरच्या बॅलन्सवर लक्ष नाही, सेल्स परचेसवर लक्ष नाही, प्रॉफिट अँड लॉसवर लक्ष नाही, बॅलन्स शीटवर लक्ष नाही. लक्ष कशावर आहे, कशावर लक्ष आहे मला सांगा. तुम्ही काम करता ना, सिस्टम तुमच्याकडे आहे, तुम्ही दिवसभर काम करता, सगळ्या एंट्री करता, पण त्यातलं काही विचारलं सांगता येत नाही, कारण आपण फक्त एंट्रीचं काम करतो आहे. सिस्टीममध्ये काय आहे, आपल्या कंपनीची फिनान्शियल पोझिशन काय आहे, आपल्या कंपनीला देणं किती आहे, घेणं किती आहे, याचा डिफरन्स काय हे आपण ऑब्झर्व करत नसतो. ॲनालिसिस मी म्हणतो तो हा, ते लक्ष पाहिजे की कंपनी कुठे चालली आहे, स्टॉक कुठे चालला आहे, लेटर गेटरी कुठे चाललं आहे, हे लक्ष पाहिजे. अकाउंटंटचं काम ते आहे, त्याला कळलं पाहिजे काय आहे. मी 2 वर्ष काम केलं एका CA कडे, काम केलं का मला ते विचारायचे, प्रश्न विचारायचे, डेटर जास्त आहेत, क्रेडिटर जास्त आहेत, प्रमाण काय आहे डेटर क्रेडिटरचं, कंपनीची पोझिशन काय आहे, बँक ओडी किती वेळा वापरतात, किती इंटरेस्ट भरला बँक ओडीवरती, असे वेगवेगळे प्रश्न विचारायचे. तू ॲनालिसिस काय केला म्हणतात, तुला मी काम करायला दिलं, ॲनालिसिस काय केला. पण हे काम कोणी करेल, ॲनालिसिस करता आला पाहिजे. किती % प्रॉफिट आहे या माणसाचं, कुठले कुठले खर्च आहेत, कुठले खर्च आपण एक्स्ट्रा टाकू शकतो प्रॉफिट येते कमी होण्याकरता. 4 लोकांना सॅलरी दिली काय आणि 6 लोकांना दिली काय, प्रॉफिट ते कमी होईल ना. आणि बाकी काय खर्च असतात छोटे मोठे, ट्रॅव्हलिंग बिलिंग असे तसे, ते किती केलेत म्हटलं आहेत 5-6 हजार. मग 8 हजार दाखवू शकतो ना आपण खर्च, 5-6 दाखवले तर. मग जिकडे 60 हजार आहे तिकडे आपण 80 हजार दाखवू शकतो. टर्नओव्हर मोठा आहे, वसुलीला माणूस जाईल ना, परचेज ऑर्डर घ्यायला जाईल ना, काय डिस्प्यूट मॅटर सॉल्व्ह करायला जाईल ना माणूस, काय मीटिंग आहे ऑर्डर मिळेल म्हणून जाईल ना, मग ट्रॅव्हलिंग करेल, वाढवा खर्च. तुमचं लक्ष पाहिजे की तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला काय चाललं आहे, परचेस किती आहे, सेल किती आहे, त्याच्यावरती खर्च किती आहे, एक्सपेन्सेस किती आहेत, प्रॉफिट किती आहे. अशा प्रकारे बघत राहायचं. आपण तुम्हाला मी एंट्री नाही शिकवत आहे, मी तुम्हाला टॅली नाही शिकवत आहे, मी तुम्हाला सिस्टम समजून सांगतो आहे, सिस्टम काय समजून घ्यायचं. तसं नाही, ते कसं होतं की मी जेव्हा प्रॉफिट अँड लॉस बघतो मी जेव्हा प्रॉफिट अँड लॉस बघतो तेव्हा मला काय दिसतं, परचेस 10,000 आहे, सेल्स किती झालं आहे, आता सेल्स केलेलं नाही आपण, मग परचेसच्या एंट्र्या केल्या आणि सेल्सच्या एंट्र्या केल्या. तर बऱ्याच वेळा काय असतं, परचेस असतं जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते ते वस्तू बनवतात 2 रुपयाला आणि त्यांची विक्री असते 8 रुपये, पण प्रॉफिट नसतो, ते प्रॉफिट फार कमी असतो. कारण वेजेस, रेंट, इलेक्ट्रिसिटी, इतर एवढे खर्च असतात, ॲडव्हर्टाइजमेंट एवढे खर्च असतात की त्यामध्ये प्रॉफिट काय राहत नाही.
परचेस 2 रुपये, सेल 10 रुपये. जी वस्तू 2 रुपयाला पडते ती 10 रुपयाला का विकायची? मेडिसिनच्या वगैरे कंपन्या असतात, त्यांना तर रिसर्चवरती खूप खर्च होतो. त्यामुळे त्यांना 1 रुपयाला गोळी बनत असेल ते विकतात 300 रुपयाला. रामविलास पासवान पहिल्यांदा मंत्री झाला आणि त्याला ते मेडिसिनचं खातं दिलं. त्याला अच्छा हे समजेच ना की ती कॅप्सूल बनते केवढाला आणि विकतात केवढाला. त्याला कोण सांगणार की बाबा रिसर्चचा खर्च आहे, लाखो रुपये रिसर्चवरती खर्च होतो, त्याची मशिनरी लाखो रुपयाची आहे. मग साहजिक आहे ना, ज्यावेळेस परचेस तुम्ही बघाल परचेस अगदी कमी असतो आणि सेलची अमाऊंट खूप मोठी असते, कारण त्याच्यामध्ये लाखोची इन्व्हेस्टमेंट रिसर्च एक्सपेन्सेस लागलेले असतात. त्यामुळे त्यांना ते रिकवर करण्याकरता सेल त्या कॉस्टला करायला लागतो. आज मी बघताय हे करोनाचं जे काय वॅक्सिन आलं आहे, लाखोचा त्यांचा खर्च झाला आहे रिसर्चवरती, पण क्वांटिटी खूप लोकांची असल्यामुळे त्यांना ती वस्तू परवडते 780 रुपयाला द्यायला. जर चार्जेस सगळीकडे 780 रुपये, पण त्यांनी रिसर्च जेवढा केला किंवा जेवढ्या प्रमाणात त्यांना 1 लेवल 2 लेवल 3 लेवल 4 लेवलला जर ते टेस्टिंग करत असतील, त्याला किती मॅनपॉवर, किती खर्च, किती वेळ लागतो, मग त्याचा खर्च वाढणार ना. त्यामुळे तुम्ही ट्रेडर असाल तर गोष्ट वेगळी आहे, मॅन्युफॅक्चर असाल तर गोष्ट वेगळी आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तर गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे हेही ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे की आपण अकाउंटिंग कोणाचं करतो आहे. मॅन्युफॅक्चरचं करतो आहे तर तुम्हाला प्रॉफिट मार्जिन खूप दिसेल, परचेस छोटा अमाऊंट दिसेल, सेलची मोठी अमाऊंट दिसेल, पण त्याचे मशिनरी खूप असतात, त्याला डिप्रेशन येईल दरवर्षी आणि असे रिसर्चचे वगैरे एक्सपेन्सेस येतील दरवर्षी, कारण त्यांचं काम कायम चालू असतं. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसला ग्रॉस प्रॉफिट खूप जास्त, पण नेट प्रॉफिट मग एकदम कमी होतं. सर्व्हिस प्रोव्हायडरला काय, डॉक्टर, आर्किटेक्ट, तुम्ही यांचं अकाउंट बघा, त्यांच्याकडे ते फीज खूप घेतात, खर्च कमी असतो त्या अगेन्स्ट. डॉक्टरला काय खर्च आहे, ते डॉक्टर रोज 100 पेशंट तपासत असेल आणि 200 रुपये फी घेत असेल तर रोजचे त्याचा इन्कम झाला की खर्च काय. कंपाऊंडरला पगार किती असेल, असिस्टंटला पगार किती असेल, एसी वापरला त्यांनी 10-12 तास तरी लाईट बिल किती येईल, 80% प्रॉफिट. त्याच्या केसमध्ये 80% प्रॉफिट आहे, प्रोफेशनलच्या केसमध्ये, डॉक्टरच्या केसमध्ये. म्हणून मी सांगितलं तुम्हाला ॲनालिसिस आला पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कामं बघाल, त्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पर्सेंटनी प्रॉफिट येईल. आता इन्कम टॅक्समध्ये असे इन्कम टॅक्स किती भरायचं आहे, एक नॉर्मली तुम्ही सगळा हिशोब दाखवा आणि मग प्रॉफिट काढा. आणि दुसरं असतं प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन. तर काय असतं प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन, तुमचं 2 करोडपर्यंत इन्कम असेल, 2 करोडपर्यंत, तर तुम्ही डीम प्रॉफिट दाखवा. जर गुड्सचा हिशोब असेल, गुड्स असेल 2 करोडपर्यंत टर्नओव्हर आहे, तर तुम्ही 6% आणि 8% एवढं प्रॉफिट मार्जिन दाखवू शकता. बँकेत पैसे आले आहेत जेवढे त्याच्यावर 6% आणि कॅशने पैसे आले त्याच्यावरती 8%. म्हणजे जर का मी 1 करोड रुपये टर्नओव्हर केला आहे तर मला अकाउंटिंग करायची गरज नाही. अकाउंटिंग करून मला प्रॉफिट येईल 20%, मला 20% इन्कम करायला लागेल. तिकडे मी सरळ सांगेन की मला 1 करोड टर्नओव्हर झाला आहे, मी 8 लाख रुपये कमवले, 8 लाख माझं इन्कम आहे, 8 लाखावर टॅक्स घ्या. दॅट्स ऑल. प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन. जसं आपली कंपोजिशन स्कीम कशी आहे GSTमध्ये, तशी इन्कम टॅक्समध्ये प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन. असं मानलं जाईल की तुमचं प्रॉफिट मार्जिन 8%. नाही त्याचा फॉर्म असतो, फॉर्म भरायचा. मला बस टर्नओव्हर द्या, बाकी काय द्यायचं नाही, प्रॉफिट अँड लॉस द्यायचं नाही, काय द्यायचं नाही. पण जे मॅन्युफॅक्चर वगैरे असतात त्यांचं मार्जिन 6%पेक्षा पण कमी असतं, 4%, 3%, 2% मार्जिन असतं. पण त्यांचा करोडोमध्ये टर्नओव्हर असतो, त्यामुळे त्यांना परवडतं.
बराचसा मॅन्युफॅक्चरचा खर्च रिसर्चवर जातो, मोठमोठ्या मशिनरीवर जातो, आणि लोकांपर्यंत ते प्रॉडक्ट पोचवायचं आहे, मग ॲडव्हर्टाईजमेंट करायला लागते, त्याच्यावर पण खर्च होतो. हे मार्जिन कमी होतं, त्यामुळे 5% मार्जिन आलं तरी खूप झालं. म्हणून गव्हर्नमेंटनी 6% आणि 8% ठेवले. त्या मोठ्या कंपन्या सगळे पेमेंट ऑनलाईनच घेतात, ते कॅशचे घेत नाही. मग कॅश घेत नाही, मग तुम्हाला 6% मार्जिन लागेल, पण याचा अर्थ त्यांचं मार्जिन 6%पेक्षा पण कमी आहे. आणि त्याला लिमिट ठेवलं आहे, 2 करोडच्या वर टर्नओव्हर आहे तर बॅलन्स शीट दाखवायला पाहिजे, मग सगळं करायला पाहिजे अकाउंट मेंटेन. 2 करोडपर्यंत छोटे बिझनेस आहेत त्यांना मग हे दिलेलं आहे प्रिझेंटिव्ह टॅक्सेशन. ऑनलाईन पैसे बँकेत डायरेक्ट आलेत तर 6%. सपोज 1 करोड आहे, त्यावरती 60 लाख जर बँकेत आलेत त्यावरती 6% मार्जिन, 6% टॅक्स भरा. आणि जे कॅश नाही आलेत त्यावरती 8% टॅक्स भरा. मग त्याचा वेगळा फॉर्म असतो, तो फॉर्म भरायचा ज्यामध्ये बॅलन्स शीट दाखवायला लागत नाही. आणि प्रोफेशनल जे असतात त्यांच्याकरता 50 लाखाचं लिमिट आहे काहीतरी, 50 लाख प्रोफेशनलसाठी. त्याला सेक्शन आहे 44AD प्रमाणे तुम्ही जे करू शकता. 44AD सेक्शन आहे, त्याप्रमाणे टॅक्स भरायचा. आणि प्रोफेशनल आहेत त्यांच्याकरता 44AD आहे, हे सेक्शन आहे इन्कम टॅक्सचं. त्यामध्ये 50% प्रॉफिट दाखवायचं, 50% जे प्रॉफिट दाखवलं आहे त्यावर टॅक्स भरायचा. 20 लाख रुपये इन्कम आहे, 10 लाख खर्च, 10 लाख प्रॉफिट, 10 लाखावर टॅक्स भरा. सरळ हे परवडतं, पटकन काम होतं. 1 करोडचा टर्नओव्हर आहे, त्यामध्ये आता 8 लाख मी प्रॉफिट काढलं, 8 लाखावर त्याला टॅक्स भरायचं आहे. माझ्याकडे माणूस आहे, तो म्हणतो माझा 90 लाखाचा टर्नओव्हर आहे, मला तुम्ही करून द्या. ह्याप्रमाणे 90 लाखाचा टर्नओव्हर आहे, किती येणार? 8% प्रमाणे 7,20,000. या 7,20,000मध्ये त्या माणसाचं होम लोन आहे, त्यात तो इंटरेस्ट भरतो 2.5 लाख दरवर्षी. त्याचं इन्कम 5 लाखाच्या आत गेलं, टॅक्सेस भरायला आला नाही, टॅक्सेस भरायला आला नाही. त्याला आधी पण टॅक्स भरायला येत नव्हता. 1 करोडच्या आसपास त्याचं इन्कम होतं आणि त्याच्याकडे 2.5-3 लाख रुपये तो हाऊसिंग लोन भरतो. अशा काही गोष्टी त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे अजून, त्यामुळे त्याचं इन्कम मग 5 लाखाच्या आतमध्ये येतं. 5 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही. हां, डिडक्शन मिळतं. जर तुम्ही स्वतः करता वापरत असाल राहण्याकरता तर मग 2 लाखापर्यंतचा इंटरेस्ट, आणि भाड्याने दिला असेल तर किती इंटरेस्ट असेल, किती इंटरेस्ट असेल. सेल्फ ऑक्युपाईड असेल, सेल्फ ऑक्युपाईडसाठी 2 लाखापर्यंतचा इंटरेस्ट आहे, तो त्याची वजावट मिळते. हां, रिपेमेंट वेगळं, इंटरेस्ट वेगळा. रिपेमेंट रिडक्शन वेगळं मिळतं, इंटरेस्टचं वेगळं मिळतं. इंटरेस्ट जो आहे तो इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये जातो. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये त्यांनी 2 लाखाचा इंटरेस्ट भरला आहे, तो त्याला लॉस म्हणून दाखवतो, तो लॉस आहे. आणि बिझनेसमध्ये फायदा आहे, मग या प्रॉफिटमधून तो लॉस लेस करता येतो. तू सॅलरी अर्न करत असशील, सॅलरी तुझं इन्कम आहे, पण तू घर लोनवरती घेतलं आहे आणि त्याला तुला इंटरेस्ट मिळतो, इंटरेस्ट भरायला लागतो, मग तुला 2 लाखापर्यंतचा इंटरेस्ट हाऊस प्रॉपर्टीमधला लॉस येतो. रिपेमेंट वेगळं येतं, या डिडक्शन वेगळं येतं. मग सॅलरीमधनं हाऊस प्रॉपर्टीचा लॉस वजा करायचा. जी अमाऊंट येईल ती 5 लाखापेक्षा कमी आली तर तुला टॅक्स लागणार नाही. आणि घर भाड्याने दिलं तर मग भाड्याचं इन्कम होतं, त्यामुळे इन्कम होतं, त्यामुळे इंटरेस्ट तुम्ही जेवढा दिला आहे ना, 4 लाख 5 लाख सगळा तुम्हाला वजा करता येतो इन्कममधनं. पण जर इन्कम नाही आहे तर मग रिस्ट्रिक्ट केलं 2 लाखापर्यंत. इन्कम हाऊस प्रॉपर्टी इन्कम, हाऊस प्रॉपर्टी इन्कम. मग जेवढं भाडं मिळालं आहे त्याच्यात 30% तुम्ही मेंटेनन्स केला असं होतं, उरलेलं इन्कम होतं. त्या इन्कममधनं परत हा इंटरेस्ट वजा होतो. त्यातनं काय इन्कम आलं तर आलं, लॉस आला तर लॉस आला.
तुम्ही प्रॉफिट अँड लॉस करताय बिझनेसचा, जर कुठलंही असं इन्कम आलं जे बिझनेसचं नाही आहे तर मग त्याला काय ट्रीटमेंट द्यायची ते पण कळलं पाहिजे तुम्हाला. प्रॉफिट अँड लॉसमध्ये एक्सपेन्सेस बिझनेसचा पाहिजे, इन्कम बिझनेसचा पाहिजे, दुसरा कुठलाही वेगळा आला तर तो मग कॅपिटलला टाकतो आपण. पर्सनल खर्च केला, प्रोप्रायटरशिप असेल तो कॅपिटलला टाकतो. सेम इन्कम झालं, मग इन्कम पण आपण ते वेगळं दाखवलं पाहिजे. इन्कम फ्रॉम अदर सोर्स आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे. जर शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केले, शेअर विकले, मग ते बिझनेसचं इन्कम नाही आहे, ते इन्व्हेस्टमेंट तुम्ही रिलीज केली त्यातनं फायदा झाला. लँड बिल्डिंगची इन्व्हेस्टमेंट आहे, लँड विकली ते कॅपिटल गेन आहे. तुमचा बिझनेस नाही आहे जमीन घेणं आणि विकणं, इन्व्हेस्टमेंट म्हणून केली होती ते विकलं, मग तिथे कॅपिटल गेन होतो. सगळ्यात पहिली गोष्ट काय की सगळ्यात पहिली तुम्हाला ऑब्झर्वेशन पाहिजे की तुम्ही काय करताय, काय चाललं आहे तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या हातामध्ये काय डॉक्युमेंट येतं आहे, काय ट्रान्झॅक्शन आहे, त्याचा इफेक्ट काय हे पहिले कळलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला मग पुढे हळूहळू कळेल की तुम्ही 5 हेड आहेत इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू. एक बिझनेस इन्कम, इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन हा एक हेड आहे, आणि आणखीन 4 हेड आहेत, सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन, आणि हे 4 नसतील तर इन्कम फ्रॉम अदर सोर्स. FD इंटरेस्ट आहे, सेविंग बँक अकाउंटचा इंटरेस्ट आहे, हे सगळे तुमचं इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये जातं. मग ह्या इन्कम झालेलं आहे ते कुठल्या हेडमधलं इन्कम आहे हे नंतरची गोष्ट आहे, ही नंतरची गोष्ट आहे. मी काहीतरी वेगळं आलेलं आहे हे कळलं पाहिजे ना. जर तुमचं लक्ष असेल तर कळेल ट्रान्झॅक्शन काय आहे, त्या डॉक्युमेंट सोर्स काय आहे, कुठनं पैसे आले. समजा एखादा बिझनेस आहे, त्यांची पण काही जागा असू शकते, ती जागा त्यांनी भाड्याने दिली, बघतो ना आपण. आता MTNLचं ऑफिस आहे, त्या खाली बँक आहे ना, त्यांनी भाड्याने दिली जागा. ती गव्हर्नमेंटही त्यांची काही जागा भाड्याने देऊ शकते. मग कुठलीही कंपनी पण आपली जागा भाड्याने देऊ शकते. आपल्याला काय अननेसेसरी जागेचा उपयोग होत नाही आहे, तर इन्कम तरी होईल पडून राहण्यापेक्षा. मग ते बिझनेसचं इन्कम आहे का, ते बिझनेसच्या हेडमधलं इन्कम आहे का. मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तुम्ही जे रुटीनमध्ये करताय त्यावर तुमचं कंट्रोल पाहिजे, तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे की परचेज आणि सेलमधला फरक किती आहे. प्रॉफिट अँड लॉस काढला तर फरक किती आहे, आणि जो तुमचं प्रॉफिट झालं आहे त्याच्या खाली तुम्ही काय करता, एक्सपेन्सेस लेस करता. मग एक्सपेन्सेस किती पर्सेंट आहेत ग्रॉस प्रॉफिटच्या, किती पर्सेंट आहेत, किती पर्सेंट ग्रॉस प्रॉफिट आहे, समजलं ना. जर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर परचेस कमी कॉस्टमध्ये असेल, सेल खूप जास्त कॉस्टमध्ये असेल, पण त्या सेलमधनं मग जे ग्रॉस प्रॉफिट आलं त्यातनं इतर एक्सपेन्सेस खूप होतात, आणि त्यातनं मग नेट प्रॉफिट कमी होतं. किंवा प्रॉफिटच्या व्यतिरिक्त अजून काय जे खर्च असतात ते त्यांना करायला लागतात फॅक्टरीमध्ये, रिसर्च किंवा इतर गोष्टी, त्यामुळे मग त्यांचं ग्रॉस प्रॉफिट कमी होतं. तर मॅन्युफॅक्चरर करता वेगळ्या प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस चालतो, ट्रेडिंग डिस्ट्रीब्युटरचा बिझनेस वेगळ्या प्रकारे चालतो. डिस्ट्रीब्युटरला कंपनी सरळ सांगते की तुम्हाला आम्ही 8% मार्जिन देऊ किंवा 10% मार्जिन देऊ. मग तुम्हाला मार्केटला ज्या कॉस्टला विकायचं आहे तुम्हाला आम्ही त्यात 10% मार्जिन मिळेल अशी सोय करू, पण एवढी कॉस्टिंग देऊ आम्ही. MRPच्या 10% कमी त्यांना कॉस्ट लावून कंपनी विकते, तुम्ही विका 10% मार्जिन घेऊन. हे कंपनी सांगते की तुम्हाला विकायचं आहे कोणाला होलसेलरला, मग त्याला 5% मार्जिन ठेवायचं आहे तुम्हाला. मग तुमचं मार्जिन किती असेल, तुम्हाला काय कॉस्टला पडेल, त्यावर तुम्ही काय त्याला विकायचं, मग तो MRPला विकणार आहे. समजलं ना. मॅन्युफॅक्चर डिस्ट्रीब्युटरला विकतो, डिस्ट्रीब्युटर डीमार्टला विकतो, डीमार्टला परत त्यात 2% कमी MRPला ठेवायचे आहेत. मग त्यांना काय कॉस्टला आलं पाहिजे ते बघतात की आमचा बिझनेस MRPपेक्षा कमी केल्यावर लोक आमच्याकडे येणार आहेत. लोकांना जेव्हा 4-5 हजार बिल होईल तेव्हा खाली आम्हाला दाखवता आलं पाहिजे तुमचे 700-800 रुपये वाचले. लोकांचे जेव्हा 10-15% वाचणार आहेत एकूण बिलामध्ये, तेव्हा लोक तिकडे जाऊन परचेस करणार आहेत. त्यामुळे ते आपला बिझनेस त्याच्यावरती करतात. त्यामुळे ते बघतात की MRPपेक्षा आम्हाला कमी कॉस्टला विकायचं आहे. मग डिस्ट्रीब्युटरचं मार्जिन किती पाहिजे, 10%. मग मॅन्युफॅक्चररला काय मिळणार. मॅन्युफॅक्चर काय बघतो,
की आपली क्वांटिटी वाढली पाहिजे. भले मार्जिन 3% असू दे, क्वांटिटी वाढली पाहिजे, व्हॉल्यूम वाढला पाहिजे, मोठ्या व्हॉल्यूममध्ये विकायचं. डिमांड काय म्हणतं की आमचे एवढे शॉप आहेत, आम्ही सगळीकडे घेऊ, पण कॉस्टिंग कमी करून द्या. मॅन्युफॅक्चर डायरेक्ट विकू शकत नाही, मॅन्युफॅक्चर डिस्ट्रीब्युटर पाहिजे. मॅन्युफॅक्चर काय बोलतो, आमचं मार्जिन कमी झालं, तुझं व्हॉल्यूम वाढणार आहे, तू मार्जिन कमी घे. मार्जिन कमी झालं पण व्हॉल्यूम वाढतो. हां, सगळेच ॲटम येत नाही मॅन्युफॅक्चरकडनं, त्यांना जमत नाही मॅन्युफॅक्चरला जायला सगळे ॲटम, कारण त्याचं ट्रान्सपोर्ट करणं, त्याचं बाकीच्या बऱ्याच गोष्टीचे बरेच प्रॉब्लेम असतात. त्यामुळे त्यांना डिस्ट्रीब्युटर थ्रूच ते देणं परवडतं. डिस्ट्रीब्युटरला ते कमी मार्जिन देतात, त्यांना जो खर्च येतो ना तो खर्च त्यांना डिस्ट्रीब्युटर करतो, आणि परत ते डिस्ट्रीब्युटरकडनं पैसे घेण्याचं काम संपलं. बाकी जेवढे स्टोअर आहेत त्यांच्याकडनं पेमेंट डिस्ट्रीब्युटर घेतो, आपलं बिलिंग डिस्ट्रीब्युटर करतो आणि ते पेमेंट तो घेतो. त्या अशी बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे त्यांना डिस्ट्रीब्युटरशिवाय बिझनेस करणं बऱ्याच कंपन्यांना जमत नाही. पेमेंट वसूल कोण करणार? डिस्ट्रीब्युटरचा डिपॉझिट घेतलेलं असतं. तुला म्हणजे आपण करेन ॲज अ डिस्ट्रीब्युटर मी सांगेन 5 लाख डिपॉझिट ठेवा, सेक्युरिटी डिपॉझिट. तू वेळेत पेमेंट नाही केलं मला तर तुला मी डिस्ट्रीब्युटर म्हणून ठेवणार नाही. पेमेंट वेळेत पाहिजे, का मार्जिन कमी आहे, आपलं कॅपिटल कमी आहे, त्यामुळे पैसे लगेच आले पाहिजे. डिस्ट्रीब्युटर पेमेंट लगेच करतो आणि डिस्ट्रीब्युटरला रेडी बिझनेस मिळतो, एवढी ऑर्डर तुला मिळणारच आहे, मग त्याला मार्जिन कमी चालतं. पण क्रेडिट देण्याचं काम त्याचं आहे. तुला डिमांड महिन्याने पैसे देईल, बिग बाजार महिन्याने पैसे दिले तू बघ, पण तू पैसे आम्हाला रोख द्यायचे. चितळे कॅश मालच देत नाही, चितळे क्रेडिट देत नाही, पण तुम्ही त्याला क्रेडिट द्यायचं. काय करणार? लोक करतात बिझनेस. त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या लोकांशी बोलतो म्हणून मला कळतं ते बिझनेस कसा करतात. किंवा मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा लोकांशी बोलायला लागलो की तुम्ही पैसे कसे आणता, कॅपिटल कसं आणता, कशा प्रकारे तुम्ही पेमेंट करता. समोर दिसतं आहे तुम्ही माल तर मार्केटला दिला आहे, पेमेंट तुम्हाला वेळेवरती येत नाही, पण तुम्हाला कंपनीचं मात्र तुमचं फिक्स आहे 3 वीक क्रेडिट, 2 वीक क्रेडिट, पेमेंट तुम्हाला करायला लागतं. पण तुम्ही इकडे मार्केटला माल दिला आहे, दिसतं आहे पेमेंट कधी आलं आहे, कोणाला 30 दिवस, कोणाला 45 दिवस, कोणाला 60 दिवस, काय पेमेंटचा हिशोबच नाही काय. म्हणतो त्यामुळेच तो बिझनेस चालला आहे, उधारीवरती ते बिझनेस चालला आहे. नाही, पण त्या प्रत्येक वेळेस ते होऊ शकत नाही ना, असं प्रत्येक वेळेस होऊ शकत नाही ना. मॅन्युफॅक्चरला पैसे रोख पाहिजे असतात, त्यामुळे त्यांना डिस्ट्रीब्युटरकडनं पैसे लगेच मिळतात, आणि बाकी जे काय रेट आहे तो रेट ते कमी करतात, पण मग त्यांना क्रेडिट पाहिजे, ते क्रेडिट त्यांना कंपनी देत नाही, क्रेडिट त्यांना डिस्ट्रीब्युटर देतो. ठीक आहे. सांगायचा उद्देश काय की बरेच असे फॅक्टर आहेत जे तुम्ही ऑब्झर्व केले पाहिजेत. तुमचं ऑब्झर्वेशन पॉवरफुल पाहिजे. मला हा पार्ट घेताना मी अशा काही गोष्टी सांगतो, तर ह्या सांगतो की काही लक्ष द्या. तुम्ही जे काम करताय तिकडे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटवरती कंट्रोल पाहिजे. माझा एक मित्र आहे, त्याने 8-9 वर्ष काम केलं. मी त्याला सांगितलं की या गोष्टी बघत जा. हा काय बघायचा नाही. एका ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला, त्याला विचारलं बॅलन्स शीटच्या काय गोष्टी अशा, लोन किती प्रमाणात आहे, आसेट काय प्रमाणात आहेत, त्याला ते प्रश्नच कळले नाहीत. ते त्याला जे प्रश्न विचारले त्यातून त्यांना हे काढायचं होतं की हा ॲनालिसिस करतो आहे का फक्त एंट्रीचं काम करतो आहे. ते फक्त एंट्रीचं काम काढायचं, मग पार्टीला फोन करायचे, पेमेंट मागायचं, आणि मग कुठल्या पार्टीचा फोन आले पेमेंटसाठी का मग मालकाशी बोलायचं आणि त्याला पेमेंट पाठवायचं. हे अकाउंटिंग जॉब नाही, हा अकाउंटंटचा जॉब नाही. मी चांगल्या कंपनीत कामाला गेलो तर मला विचारतील की तुम्ही बॅलन्स शीटला काय बघितलं, लोन किती आहे, किती प्रमाणात लोन आहे, कंपनीचे ॲसेट किती आहेत, लोन किती आहे कंपनीत, क्रेडिटर किती आहे, डेटर जास्त आहेत का क्रेडिटर जास्त आहेत, बऱ्याच गोष्टी असतात. हे सगळे प्रश्न विचारतात इंटरव्ह्यूला. अकाउंटंट म्हणून तुम्ही पोर्टला गेलात तर हे प्रश्न येतील की तुम्ही काय ऑब्झर्व केलं आहे, तुम्ही ऑडिट करताना काय करता, तुम्ही काय सांगता, काय विचारतात.
माझा मित्र जायचा ऑडिटला, CA करत होता. म्हणतो सायन्स आणि आर्ट्स के लोक काम करतात तिकडे, त्यांना काय डेबिट क्रेडिट माहिती नाही, काय विचारायचं काय सांगता येत नाही, असं काम चाललं आहे. हां, त्याला ऑडिट करायला CAने पाठवलं की त्या ऑडिटला जा. मी म्हटलं काय ऑडिट केलं, म्हणून कसं ऑडिट करायचं. त्याला नवीन नवीन असताना उत्साह असतो एक, मग हे विचारायचं ते विचारायचं, मग काय सर काय विचारू, चेकलिस्ट द्या. मग नंतर कळतं हे काय कामाचं नसतं, फक्त आपण आपला फॉर्म भरायचा, काम झालं, ऑडिट झालं, संपलं. जो माणूस 2 महिने कामाला लागून झाले तो कसा ऑडिटला जाऊ शकतो. मी पहिला तुला प्रश्न विचारला, तुला ऑडिटला पाठवलं का, तुला इथं काय, तुला इथं काय म्हटलं, ऑडिट करायला तुला पाठवलं काय नाही. बोले सरने चेकलिस्ट दिले, हे घे एवढं चेक कर आणि मला येऊन सांग काय ते. ह्याला काय कळलं ते कळलं. मी विचारलं काय विचारलं, हा काय विचारलं त्यांना कळत नाही, ते काय बोललं ह्याला कळत नाही. सर बोले काय झालं, काय होतं ते, असं असं. हां ठीक आहे मी बघतो काय ते. फक्त दाखवायचं की आमचा माणूस येऊन गेला, बाकी काय नसतं. ऑडिट फॉर्मॅलिटीज, खरं काय बघितलं जात नाही. छोट्या मोठ्या फॉर्मचं ऑडिट असंच चाललं आहे. त्यामुळे अकाउंटिंग कम्युनिटी तयार होत नाही. जर पुढे जाऊन तुला चांगल्या कंपनीत काम करायचं असेल तर जे काही छोट्या मोठ्या पहिले काम मिळतं तिकडे अशा गोष्टी कळतच नाही की आपण अकाउंटंट आहोत, आपली काय जबाबदारी आहे, आपल्याला काय कळलं पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस आहे, बॅलन्स शीट आहे, किती मार्जिन आहे हे कळलं पाहिजे, काय कळत नाही. मग फक्त डेटा एंट्री करण्याचं काम करतो आपण. यातनं बाहेर यायचं, ह्या मानसिकतेमधून बाहेर यायला पाहिजे पहिली, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे. पण हे सगळं जे आहे ना, हे जर का आपला स्टॉक चुकीचा आहे तर मग ते ठराविक पिरियडमध्ये जाऊन ते ट्रान्सफर ऑफ मटेरियल करून तो स्टॉक काढून टाकला पाहिजे. ते स्टॉक नाही येत आहे पण ते घ्यायला पाहिजे ना. कसं होतं की बघा, तुम्ही पहिल्यापासून जर कंट्रोल केला ना तर कंट्रोल राहतो. मी मला सांगतो आहे की इकडे पहिले बघा, स्टॉक काढून बघा, इन आला, आऊट नाही आहे. जर हे आऊट करता येत नाही, इनच नाही आहे, निगेटिव्ह स्टॉक येतो आहे तरी काय करत नाही. कधी ना कधी ॲक्शन घेतली पाहिजे ना. काय चुकतं आहे कुठे, सिस्टीममध्ये चुकतं आहे कुठे आपल्याकडे, मी सिस्टीम इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तेवढी विल पॉवर पाहिजे की आपल्याला प्रॉपरली सगळं करायचं आहे. अदरवाईज सगळं काय चाललं आहे, जेन्युअनली करण्यामध्ये स्किल नाही आहे. आता फक्त जे चाललं आहे ना ते तुम्ही कसं दाखवताय ह्याला महत्त्व आलं आहे, दिखाव्याला महत्त्व आलं आहे. जर इन्क्वायरी आली, नोटीस आली का मग त्यात पण सेटलमेंट करायचे, ते पैसे द्यायचे, काम संपवायचं, हे चाललं आहे. ह्याला काय सगळं म्हणायचं का, मला सांग, मला नाही आवडत ह्या गोष्टी, म्हणून मी कामं करत नाही किंवा मी असं हे करत नाही. मला हा सिस्टमच आवडत नाही. म्हणजे जेन्युइन कामं कमी आणि अशीच कामं 90%. आणि जो अशा प्रकारची कामं ज्याला सेटल करता येतात तो हुशार. आणि आम्ही जे काही प्रोव्हिजन शिकतो, जे लॉ शिकतो, या सगळ्या गोष्टी समजून घेतो आणि त्या वापरायला जातो, त्याला किंमत नाही. हे फार काळ चालणार नाही. आता GSTमध्ये सगळे ट्रान्सपरन्सी आहे. तर व्हॅटमध्ये चालत होतं, सगळ्या गोष्टी दिसतात समोर की समोरच्यानी काय इन्व्हॉइस दाखवला, तुम्ही काय ITC क्लेम केला, हे सगळं समोर दिसतं. त्यामुळे तुमचं जेवढं अकाउंटिंग प्रॉपर असेल सगळ्या गोष्टी प्रॉपर होतील. ठीक आहे, थांबूया.